नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ दीपक जाधव यांच्याशी आम्ही एस मराठी न्यूज तर्फे संपर्क साधला असता त्यांनी पुढील 8 दिवसांचा हवामानाबद्दल आढावा सांगितलाय. बघूयात. हॅलो. हॅलो, दीपक जाधव सर बोलताय? बोला बोला सर, मी एस मराठी न्यूज मधून बोलतोय. बोला. सर, आम्हाला जाणून घ्यायचं होतं की आजचं हवामान कसं राहणार आहे आणि पुढचे 8 दिवस हवामानाबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅडम बघा, सध्या बंगालच्या उपसागरामधून एक लो प्रेशर भारताला पूर्व आणि पश्चिम जात आहे आणि एक केरळच्या किनारपट्टीपासून एक गुजरातकडे येत आहे. अशा दोन्हींचा एकत्रित परिणाम स्वरूप आपल्याकडे आज 23 ऑगस्ट आज देखील जड स्वरूपाचा पाऊस दिवसभर राहील आणि 24 आणि 25 ऑगस्टला 24, 25 आणि 26 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील. अच्छा. आणि पुढे 27 ऑगस्टला पाऊस थांबेल. 27, 28, 29, 30 आणि 31 पर्यंत. त्याच्यानंतर 1 तारखेला परत पाऊस सुरू होईल आपल्याकडे. ओके, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये का महाराष्ट्रभर मध्ये सांगणार आहे सर तुम्ही? सर, हे नाशिक जिल्ह्याचं प्रिडक्शन विचारलं. महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्याच पावसाची शक्यता आहे. फक्त एक पश्चिम महाराष्ट्र जर सोडला तर बाकीच्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सर्वदूर पावसाची शक्यता आहे 3 दिवस. ओके सर. सर, धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आम्हाला एस मराठी न्यूजला एवढी माहिती सांगितली त्याबद्दल. ओके मॅडम. ओके. थँक्यू. हो. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.